आणली आणली मी भावला बाहुली घेऊन आले। हे बघा हा माझा भावला आणि आणि ही बाहुली, हे दोघं बाहुला बाहुली आणि अजून पण आहे। मी दाखवते तुम्हाला, एक मिनिट। ही भातुकली एक नंबर। ये चला खेळा खेळा। आई हे सगळं काय आहे? आज हिच्या मनात काय आलंय माहिती नाही। भातुकलीचा हट्ट धरून बसली आणि हे सगळं आणायला मला बाजारात घेऊन गेली। नंदिनीने हे सगळं का मागवलं असेल? यामागे तिचा नवीन प्लॅन तर नसेल ना? आनंद, आता ना मी किचन मध्ये सगळ्यांसाठी जेवण बनवणार आणि लग्न पण असणार ह्यांचं। लग्न लावणार? हो। अरे वा 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 वा, केव्हा आहे लग्न? उद्याच आहे लग्न। उद्या? अरे वा, मग काय डीजे बँजो बिंजो काय मागवणार की नाही? हा, आम्हाला बोलवणार ना लग्नाला? हो, म्हणजे मी सगळ्यांना बोलवणार आहे लग्नाला। या दोघांचं लग्न असणार आणि तुम्ही सगळ्यांनी यायचंय लग्नाला। तू येशील ना आरोही? चालेल, तुम्ही सगळ्यांनी या। हा, आता चला, तुमचं लग्न आहे, केवढी तयारी करायची आहे? भावला भावलीचं लग्न। भावला बाहुलीचं लग्न? आई, मला राहून राहून असं वाटतं की नंदिनीचा हा काहीतरी नवीन प्लॅन असणार। आजपर्यंत तिने जेव्हा जेव्हा असे विचित्र हट्ट केलेत ना आई, तेव्हा तेव्हा तिने मला आणि तन्मयला अडकवण्याचा नवीन प्लॅन बनवलाय। आई, मला सांगा, भावला बाहुलीसाठी नेमका हट्ट कधी केला नंदिनीने तुमच्याकडे? तिला मुद्दामूनच मी म्हटलं की तू नॉर्मल असतीस तर तुझं मी तन्मयशी लग्न लावून दिलं असतं। तुमची जोडी छान दिसली असती बाहुला बाहुलीसारखी। मग तिने बाहुला बाहुलीसाठी हट्ट धरला। आई, म्हणजे माझा संशय खरा ठरलाय। नंदिनी नक्कीच काहीतरी मोठा गेम प्लॅन करते। आई, आपल्याला सावध राहायला हवं। आरोही, अगं मग करू दे ना तिला तिच्या मनासारखं। तर बाहुला बाहुलीचं लग्न लावायचं म्हणते ना, काय आकाशातला चंद्र हवा असा तर हट्ट नाही ना तिचा। आता काय नवीन वाद सुरू झाला त्या नंदिनीमुळे? ते तुझ्या बायकोलाच विचार। एरवी अगदी नंदिनीची प्रत्येक गोष्ट मान्य करत होती ही, मग आता हिचा छोटासा हट्ट आहे तर एवढा तुला राग कशाला आलाय? आई, अहो, राग आलेलाच नाहीये मला। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की नंदिनी जे मागेल ते आपण तिला देत सुटलो ना तर ती बिकट होऊन जाते। मागता क्षणी एखादी गोष्ट आपल्याला मिळते हे तिला कळलं ना तर तिला सवय लागेल त्या गोष्टीची। उद्या एखाद्या गोष्टीला आपण विरोध केला ना तर ती जीवाचं काही बरं वाईटही करून घेऊ शकते। म्हणून बोलले मी। ते काही असलं तरी तिच्या हौसेसाठी हे लग्न होणार। एक मिनिट, कोणाचं लग्न? तन्मय आणि नंदिनीचं लग्न। आणखी कोणाचं? ह्या माझ्या भावल्याचं नाव तन्मय आहे आणि हिचं नंदिनी आणि या दोघांचं लग्न आहे। आणि तुम्ही सगळेजण लग्नाला येणार आहात ना? तुम्ही काहीच का बोलत नाही?
तुम्ही लग्नाला येणार आहात ना? सांगा ना, येणार आहात ना लग्नाला? नक्की येणार हा आम्ही. तुला या तुझ्या भावला भावलीचं लग्न करायचंय ना? मला काही मदत नकोय. तुम्ही सगळे जण फक्त लग्न अटेंड करा. बाकीची सगळी तयारी मी करणार आहे. तुम्ही या हा नक्की. चालेल ना? करूया लग्न. हं? पण आता खूप रात्र झालीये ना, जाऊन झोपतेस आता? चालेल. चला आता, आपल्याला बाकी सगळ्यांना आमंत्रण द्यायचंय. जाऊया. हे सगळं काय चाललंय? आतापर्यंत नंदिनीची नाटकं सहन केली बास, पण हे जरा अतिच होतंय. रोहित, तिला जाऊन सांग, ही फालतूगिरी चालणार नाही. अरे तुला चिडायला काय झालं एवढं? लहान आहे ना ती. लहान मुलं खेळतात भावला भावलीचं लग्न वगैरे. मान्य आहे, पण मग त्यांची नावं अशी का? तन्मय आणि नंदिनी. अरे मुलांचं काय, त्यांना समोर दिसतं ते सुचतं. ठीक आहे, आनंद काका नाही दिसत, नाम्या नाही दिसत, तन्मयच का? अरे काय भावला भावलीचं नाव ठेवलं म्हणजे काय खरंच लग्न झालं का तुमच्या दोघांचं? उद्या खेळता खेळता जर तिने खरंच हट्ट धरला की मला तन्मयशी लग्न करायचंय तर? अरे असं कसं होईल? तिला लग्नाचा अर्थ तरी कळतो का? आई, तिचा काही भरोसा नाहीये, ती काही करू शकते. कशाला एवढं टेन्शन घेतोस? साधा भावला भावलीचा खेळ आहे. तुला नाही ना पटत, मग तू या खेळात भाग घेऊच नको. हा, झालं समाधान? तसंही मला तिच्या तमाशा बघण्यात काही इंटरेस्ट नाही. सकाळी लवकर मी इथून निघून जाईन. मग तुम्हाला काय गोंधळ घालायचा ना तो घाला. हा मॅडम. माझं एक काम आहे. करशील? जर तू ते काम केलंस ना, तर तुला खूप मोठं बक्षीस देईन. असं काय म्हणतायत या? मध्येच छाण्यासारखं वागतात, मध्येच वेड्यासारखं वागतात. काही कळत नाही बघा यांचं. ए, लक्ष कुठे आहे? काय विचारते मी तुला? करशील का माझं काम? हो हो करेन की, पण काय काम आहे ते तर सांगा ना. सांगते. कानात सांगावं लागेल, सिक्रेट आहे. गंमत आहे की नाही? सांग ना, करशील ना तू हे काम? जर तू नाही केलंस ना, तर मी कट्टी घेईन तुझ्याशी. नाहीतर तुझं नाव आरोहीला सांगेन. नाही नाही, तन्मय नंदिनीचं लग्न. वाव, किती छान आहेत. अगं मोडतील ना. मस्त आहेत ना? किती छान आहेत मुंडावळ्या. मी कशी दिसतेय? एक नंबर. अरे पण काय ग, या मोंडावळ्या तू तुझ्या डोक्याला कशाला लावून बघतेस? त्या तर भावला भावलीसाठी आहेत ना, त्यांचं लग्न आहे. मी असंच गंमत, मज्जा. मज्जा माझीच झाली म्हणायची.
म्हणजे त्या भावला भावलीचा डोका केवढा, तुझा केवढा. आता ह्या मोंडावळ्या भावला भावलीला कसं काय बसणार? बसतील ना, बसतील. मी बसवीन ना, मला येईल, मला जमत. जमेल. थँक्यू. या पोरीच्या डोक्यात कधी काय येईल ना काय सांगता येत नाही. म्हणजे नंदिनीनी भावला भावलीच्या लग्नासाठी स्वतःच्या मापाच्या मुंडावळ्या माझ्याकडनं बनवून घेतल्या. काय कमाल आहे. चला आरोही, मी निघतो. बाय. हे बघ बाहुला बाहुली, ह्या बघ मुंडावळ्या, किती छान दिसतंय ना. अरे हा आरोही, माझी एक मीटिंग आहे साईटवर, सो मला संध्याकाळी यायला उशीर होईल. निघतो. बाय. उशीर होईल म्हणजे? कुठे चाललायस तू? एक मिनिट तन्मय, तू कुठेही जाऊ नाही शकत. आज आपल्या घरात लग्न आहे आणि मी कालच रात्री इन्व्हिटेशन दिलं होतं ना सगळ्यांना. मग मला जमणार नाही, मला महत्वाची कामं आहेत. मग हे लग्न महत्वाचं नाहीये का? आज कोणी कुठेही जायचं नाहीये. मी कालच वत्सला काकूकडनं प्रॉमिस घेतलंय की आपण सगळे लग्नाला हजर असणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी आज घरीच थांबायचंय. नंदिनी, हे बघ, तन्मयचं खरंच खूप महत्वाचं काम आहे. आम्ही आहोत ना आणि तुझ्या सोबतीला. आम्ही सगळे आहोत त्या भावला भावलीच्या लग्नाला. त्याला जाऊ दे. हा, नाही नाही नाही, तन्मय कुठेही जाऊ शकत नाही. कारण आरोही तोच तर बाहुला आहे. तन्मय माझ्या लग्नातला बाहुला आहे आणि तो थांबलाच पाहिजे. तो कसा जाऊ शकतो? तो नाही थांबला तर मी खाणार नाही, पिणार नाही, काही करणार नाही, औषधं घेणार नाही. तुम्हाला काय हिचे लाड पुरवायचे ते पुरवा, मला वेळ नाही, जमणारही नाही. बाय. तन्मय थांब ना. तन्मय, थांब की तन्मय, एवढं म्हणतेय तर थांब की तू. आई तू पण? अरे म्हणजे नंदिनीने एवढ्या हौसेने सगळी तयारी केली आहे ना, एवढी आनंदात आहे ती. कशाला तिचा हिरमोड करतोस? तशी आज सुट्टी आहे ना तुला, थांब की. आज सगळ्याच गोष्टी माझ्या मनासारख्या घडतायत. आता बघच तू माझ्या खेळात मी तुला कशी हरवते ते. तन्मय, अरे त्या नंदिनी बरोबर घरातले बाकीचे पण मनोरुग्ण झालेत का? सगळे काम धंदा सोडून तिच्या मागे लागलेत. ती बरोबर आपल्या सगळ्यांना तिच्या तालावर नाचवते. तन्मय, तू प्लीज शांत होशील का? हे बघ, आता आईंनीच तिच्या या खेळाला परवानगी दिली आहे म्हटल्यावर आपण कसे विरोध करणार? तू आणि आई तिच्या तालावर नाचताय ना, म्हणून माझा नाईलाज होतोय. नाहीतर आतापर्यंत तिची अक्कल ठिकाणावर आणली असती मी. चला, कोणाची अक्कल ठिकाणावर आणायची आहे? हा, आई हे सगळं काय चालू आहे? मुंडावळे आहेत. लग्न म्हटलं की मुंडावळे आल्यास ना. तिकडे नंदिनी लावून बसली मुंडावळ्या, म्हणाली तन्मयला पण लावा. आई लग्न भावला भावलीचं आहे ना, मग मला कशाला मुंडावळ्या? आई हे जर असंच चालत राहिलं ना तर माझी अवस्था खरंच खेळण्यात त्या बावल्यासारखी होईल. आई अहो, तन्मय बरोबर बोलतोय. नंदिनीचा जरा आता अतिरेक व्हायला लागलाय. अरे जरा थांब तू, मी बोलते ना तन्मयशी. तन्मय, तू आता थांबलायस ना, मग थोडा वेळ ती म्हणते तसं कर. काय फरक पडतोय? आई हो, अजून किती हट्ट पुरवायचे आपण नंदिनीचे? अगं आरोही, तूच तर म्हणाली होतीस ना आपण तिला विरोध केला आणि नंदिनीने जीवाचं काही बरं वाईट केलं तर. मग
मला सुद्धा तसंच वाटतंय, उगीच तिने काहीतरी भलतं सलतं केलं म्हणजे. आपल्या मनाला किती लागून राहील ते. आणि राया जबडेना काय उत्तर देणार आपण. शेवटी नंदिनीची जबाबदारी घेतली आहे ना आपण. आणि हे खरं खुरं लग्न कुठे आहे. लग्न होणार बावला बावलीचं. सगळे येत आहे ना, लवकर लवकर या. बाहुली थांबलीये माझी, बाहुल्याची वाट बघतीये ती. हो हो चला चला लवकर, नाही तर ती ओरडून ओरडून घर डोक्यावर घेईल. तन्मय चल पटकन बाहेर जाऊया. अरे हे सगळं काय चाललंय तुला कळतं तरी का. भानावर ये जरा. आय एम सॉरी तन्मय, पण आता मी तुझी काहीच मदत करू शकणार नाही. आता जर मी आईंच्या विरोधात गेले ना तर पुन्हा त्यांना असंच वाटणार की मला नंदिनीची जबाबदारी नकोय म्हणून मी हे सगळं करते. मग त्या पुन्हा चिडणार, पुन्हा 2 गोष्टी ऐकवणार. त्यापेक्षा ये ना बाहेर प्लीज माझ्यासाठी. तन्मय हे बघ, हे नंदिनीचं खेळातलं भातुकलीचं नाटक आहे ना. तिच्या स्वभावासारखंच बालिशपणाचं असणार आहे. करून टाक ना त्यांच्या मनासारखं प्लीज. बाहेर आहे लगेच. हो राया जबडे, आत्ताच्या आत्ता आग्र्यामध्ये यायचं. का कशासाठी ते नंतर, आधी इथे यायचं आणि तुमची मुलगी काय करते ना ते बघायचं. समजलं. लगेच यायचं. बसलं काकू, तन्मयला इथे बसायला सांगा ना माझ्याजवळ. नवरा कधी एवढा लांब बसतो का नवरीपासून. तन्मय ये बाबा तिच्या जवळ. आई प्लीज हे सगळं बंद कर. मला सहन नाही होत आहे. मी रिक्वेस्ट करतो तुला आता. मी तुला हात जोडून विनंती करते बाबा, आता तू हट्ट करू नकोस. मला माहिती आहे की हा सगळा बालिशपणा आहे, पण जरा तिची मानसिक अवस्था लक्षात घे ना. आणि असं कितीसा वेळ लागणार आहे. बाहुला बाहुलीचं लग्न ते काय खरं खुरं लग्न आहे का. ये ये इकडे. तन्मय आईंचं म्हणणं बरोबर आहे. हे बघ होऊन जाऊ देत ना तिच्या मनासारखं. जा जाऊन बस तिथे. तिच्या मनासारखं होऊ दे म्हणजे. तू काय म्हणतेस हे तुला कळतंय का. म्हणजे ही काही म्हणेल आणि मी ऐकत बसायचं का. तू हा वेडेपणा सहन करू शकतेस, मी नाही. काय एवढ्या जोरात ओरडतोयस. तुझं इथे लक्षच नाही अजिबात. इथे लग्न आहे ना, मग लक्ष इथे दे ना. आणि प्लीज लग्न होईपर्यंत ओरडारडी अजिबात करायची नाही. तू ये बघू इकडे, माझ्या जवळ थांब. तू ये इथे आणि या नवऱ्या मुलाला पकड. ये ना. ये तन्मय ये, थोड्या वेळाचा प्रश्न आहे. ये. हे घे. आता या बाहुल्याला तू पकड. चला चला, आता या दोघांना 7 फेरे घ्यायचे. अरे हो, पण हे दोघं एकटेच कसे घेणार. आपण एक काम करूया, आपण दोघं फिरूया त्यांच्या बरोबर. चालेल. आपण गोल गोल राऊंड मारू. चल. चल ना.
पप्पा तुम्ही सुद्धा आलात किती छान. बघ बघ कोण आलंय. नंदिनीचे पप्पा आलेत नंदिनीच्या लग्नासाठी. नंदिनी काय चाललंय हे सगळं? थांबव बघू. असं काय करताय पप्पा? तुम्ही तर खुश व्हायला हवं ना. तुमच्या नंदिनीचं लग्न होत आहे आज. आरोही तू देखील काही बोलत नाहीयेस हा? वत्सलाबाई तुमच्या डोळ्यात देखत हे सगळं चाललंय आणि तुम्ही देखील गप्प. अहो काय बोलायचं. नंदिनीच्या बाहुला बाहुलीचं लग्न चाललंय आणि बघा तरी किती खुशीत आहे ती. आरोही तू गळ्यात ती ब्लॅक मण्यांची माळ घातलीस ना ती दे ना आता.